न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खरं तर थोड्या वेळापूर्वी आयुक्त कार्यालयामध्ये जे शिवसैनिक आहेत त्यांनी नगरसेवक जे आहेत, गटनेता जे आहेत, त्यांनी ही आंदोलन जे आहे ते आतमध्ये पुकारले गेले। त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत ते अनेक शिवसैनिक जे आहे या ठिकाणी अटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय आक्रमक झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला आणि घोषणाबाजी देत त्यांनी संजय कुलकर्णी यांचा राजीनामा द्यावा ही मागणी जी आहे ती राहिलेली आहे आणि अतिशय निदर्शने करतायत। एकंदरीत निदर्शने करतायत, तुम्ही काय मागणी आहे? महत्वाची मागणी म्हणजे मागच्या 3-4 तास झाले आमचे शिवसेने पक्षाचे सर्व नगरसेवक माग आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन करताय, तिथं उपस्थित आहे, पण अजूनही कुठल्याही प्रकारचं मुशी हे जे प्रकरण आहे तिथं आता जवळपास आकडा बहुतेक 3 ते 4 मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 3 ते 4च्या घरात गेलेला आहे। अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई पर्यावरण विभागाचे जे प्रमुख आहेत संजय कुलकर्णी यांच्यावर झालेली नाही। आम्ही शिवसेने पक्षाच्या वतीने आतमध्ये आयुक्त कार्यालयाच्या आतमध्ये आणि आम्ही सर्व बाहेर आणि आता गेट बंद केलेले असं भरपूर कार्यकर्ते बाहेर सुद्धा जमलेले। आमची सर्वांची एकच मागणी आहे की पर्यावरण विभागाचा जो गलथान कारभार झालाय आणि त्याच्यामुळे जो डोंगर त्या बिल्डिंगवरती कोसळला आणि त्यामध्ये जवळपास आता एक्झॅक्ट आकडा आपल्याला मिळाला नाही, पण अनेक जण मृत्युमुखी पडलेले आणि यासाठी सर्वस्वी जे संजय कुलकर्णी जबाबदार आहे यांच्या निलंबनाची मागणी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतोय। आणि म्हणून सर्व शिवसेना पक्षाचे आज पदाधिकारी आहेत, आतमध्ये नगरसेवक आहे, या सर्वांची एकच मागणी आहे की संजय कुलकर्णी यांचं निलंबन झालं पाहिजे। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा तिथे जर आपण बघितलं तर आयुक्त स्वतः संजय कुलकर्णी, ही वेळ आहे का म्हणजे कारवाई करतायत? तिथं अडकलेले जे व्यक्ती आहेत त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न होते, पण आज 3रा दिवस आहे आणि आज 3रा दिवस झाला तरी ही प्रक्रिया कुठेतरी अजून यशस्वीरित्या पार पडलेली नाहीये आणि कुठेतरी हा गलथान कारभार आहे। आणि आयुक्त साहेब जे म्हटले की नैसर्गिक आपत्ती होती, कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नसून ही महानगरपालिकेचा पर्यावरण विभागाचा निष्काळजीपणा आहे आणि त्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणे तो डोंगर तिथं साठला आणि ही परिस्थिती कुठं ना कुठं त्या निरपराध जे काही तिथे कर्मचारी होते त्यांच्या अंगलटी ती आली आणि हे सगळं कारभार पर्यावरण विभागाने केलेलं आहे असं आमचं ठाम मत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर 800 मेट्रिक टनचा तो प्रकल्प आहे, मात्र पिंपरी चिंचवड शहराचा साठा जो आहे 1400 मेट्रिक टन आहे। एकंदरीत बघितलं गेलं तर 3 विधानसभा आहेत आपल्या इथे, प्रत्येक विधानसभेमध्ये जर समजा एक कचरा डेपो जर झाला असता तर ही घटना टळली असती, काय वाटतंय? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, तिथं अनेक कोटी हजारो कोटींचा खर्च करून वेस्ट टू एनर्जीचा बायो मायनिंगचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला, पण जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे जे नियमावली ज्या प्रकारे ते कामकाज तिथं चालू केलं पाहिजे ते कुठल्याही प्रकारचं ते पाळलं गेलं नाही। मागच्या वर्षी NGTने म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने महापालिका आयुक्तांना संजय कुलकर्णी यांना नोटीस दिली होती, तुम्ही कशा पद्धतीने काम करताय। डोंगराचा थर हा प्रकल्प सुरू केल्यानंतर सुद्धा वाढतच होता, मग पर्यावरण विभागाची जबाबदारी होती, तो डोंगराचा थर कुठं ना कुठं कमी झाला होता, पण तो डोंगराचा थर कमी झाला का त्याचं उत्तर नाहीये। यासाठी जो जबाबदार कोण आहे त्यांची आम्ही निलंबनाची मागणी करतोय। या कचरा डेपो तिथं शहरात पण 1988 चा तो कचरा डेपो आहे। जर मागच्या 1 महिन्यापूर्वी हेच महापालिका सोसायट्यांना अशी म्हणते की तुमच्यावर आम्ही कचरा जिरवला नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करू, बरोबर म्हणते का नाही? बरोबर आहे का नाही? सोसायटी प्रत्येक जण अनेक आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 30 लाखाची लोकसंख्या, बरोबर आहे, त्याच्यावरती नियमावली केली पाहिजे का नाही? कचरा त्या ठिकाणी जिरवायला पाहिजे। तुम्ही जे प्रश्न विचारताय की विविध ठिकाणी कचरा जिरवण्याचे प्रकल्प उभे झाले पाहिजे का, तर 100% झाले पाहिजे ना। मग त्याच्याकडे महापालिकेकडे काय धोरण आहे? त्याच्या प्रकारचं कुठलंही धोरण नाहीये। आम्ही तीच तर मागणी करतोय ना, तुम्ही धोरण राबवा। एका ठिकाणी ज्या अशा ठिकाणी तो अनेक वर्षापासून कचरा तिथं जमा होतोय, कचऱ्याचा डोंगर तिथं साचलेला आहे, ते कचऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी तिथं वेस्ट टू एनर्जीच्या अंतर्गत हजारो कोटी रुपये खर्च केले, बायोमायनिंगचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा झालेला आहे, पण कुठल्याही प्रकारचा तो प्रकल्प यशस्वीरित्या नाही झालेला आहे। तर ह्याच्यासाठी धोरण राबवा ही आमची मागणी आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार कोण आहे? ते संजय कुलकर्णी आहेत पर्यावरण विभागाची, त्यांच्या निलंबनाची आम्ही मागणी करतो। आता आयुक्तासोबत तुमचं बोलणं झालं आहे का? आणि जर समजा तुम्ही मागणीच घेऊन आमचे सर्व नगरसेवक आतमध्ये बसलेले आहेत, त्यांची मागच्या मीटिंग नाही, त्यांचे संवाद चालू आहे त्यांच्यासोबत, तर आयुक्त साहेब त्यांना माहिती देत आहेत। आमची मागणी आहे की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात ते आम्हाला शिवसेना आमच्या पक्षाला ते पत्र द्यावं, ते तोंडी उत्तर देतात। आमची मागणी की त्यांनी लेखी स्वरूपात त्याचं उत्तर द्यावं ही आम्ही मागे आतमध्ये नगरसेवक ही मागणी करतोय। आम्ही आता जर समजा लवकरात लवकर नाही भेटलं तर आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहे। आम्ही इथं रात्रभर इथंच थांबण्याची आमची इच्छा आहे।
इच्छा नाही एक तुम्ही महिला आता जर बघितलं तिथली परिस्थिती अशी आहे की ती ज्या महिला वगैरे आहेत त्यांचे आक्रोश पाहायला मिळते. काय सांगाल एक शिवसैनिक म्हणून? एक शिवसैनिक म्हणून आणि मुळात तर मी एक नागरिक म्हणून असं सांगेल की ते जे कोणी पण महिला कर्मचारी होते किंवा पुरुष कर्मचारी होते ते गरीब आहे म्हणून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करू नये. प्रशासनाने आणि पूर्ण पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हवी ती योजना उपाययोजना तिथं लावायला पाहिजे. आणि सकाळी मी न्यूज मीडियाला बघत होते, ज्या ढिगाऱ्याखाली जिकडे लोक अडकलेली आहेत तिकडं ती म्हणजे जे काही मिलिटरी मॅन असेल किंवा बाकीच्या आपल्या फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे NDRF वगैरे असेल ते त्या बाजूनी जाण्याच्या पेक्षा जिकडनं म्हणजे एकाच बाजूनी काढतायत पण पलीकडच्या ढिगाऱ्याखाली पण काही लोक अडकलेली आहेत त्या बाजूला ते म्हणजे पूर्ण आहे ना एकदम निकृष्ट दर्जाचं पहिलं तर बांधकाम होतं. एकतर तुम्हाला माहित होतं की कचऱ्याचा डोंगर जर इकडे येतोय तर त्यांनी त्या पद्धतीने तिथं ते बांधकाम करायलाच नव्हतं पाहिजे. आणि जर तुम्ही करत होते तर तुम्ही पहिले त्या जमिनीची किती म्हणजे ते जमिनीची पातळी बघायला पाहिजे होती, ती जमीन म्हणजे ती इमारत कितीपर्यंत टिकणार आहे काय, ह्या सगळ्या गोष्टीचा पहिला त्यांनी आढावा घ्यायला पाहिजे होता. असं कुठल्याही नागरिकांच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळायचा नव्हता. म्हणून आमची मागणी पर्यावरण जे अधिकारी आहेत संजय कुलकर्णी फक्त त्यांच्यावरती आमची बंदूक आहे की तुम्ही असं लोकांच्या जीवाशी हा खेळ का खेळला. म्हणून आम्हाला त्यांच्या निलंबनाची मागणी आहे आणि आम्हाला त्यांचं निलंबनच करायचंय. त्यांनी राजीनामा द्यावा ही एकच मागणी आहे आमची. एकंदरीत आपण जर बघतोय की आतमध्ये शिवसेना गटाचे गटनेते तसेच इतर नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र हे देखील संजय कुलकर्णी जे आहेत त्यांचं निलंबन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते चालूच असणार आहे. आणि हे जे शिवसैनिक आहेत ते आक्रमक होऊन या ठिकाणी संजय कुलकर्णी यांच्या निलंबनाची मागणी करत आहेत. जोपर्यंत संजय कुलकर्णीचं लेखी निलंबनाची मागणी आमची आहे आणि लेखी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते चालूच राहणार असल्याचं मत देखील या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.